साहेब झाडा हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, हा मी ब्लॉग ना सकाळचे 3 वाजता मी शूट करत आहे, कारण साहेबाला जायला लागते कर्नाटक ड्युटीले. तर साहेब सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले, जे काही पॅकिंग वगैरे राहिली होती पॅकिंग करून घेतली. कालच रात्री आम्ही करून ठेवली होती बरोबर, काही एक्स्ट्रा सामान राहते ना, मग ते करून घेतलं साहेबानं. तर सकाळी चहा वगैरे घेतला आणि बस निघालो आता आम्ही. आता मी साहेबाला सोडून देणार आहे, कारण लेकरं झोपलेले आहेत आणि 3 आणि 4 वाजता कोण उठून लेकर आले, म्हणून मग तिथे तूच चाल. मी म्हणलं ठीक आहे. तर गाडी वगैरे काढली. तर हे पहा मित्रांनो, या महिन्यात ना एवढ्या ड्युट्या लागल्या साहेबाच्या, तुम्हाला काय सांगू. म्हणजे तब्बल 1.5 महिना झाले साहेब घरीच नाही. 3-4 दिवस घरी राहतात आणि बस निघाले. 3-4 दिवस घरी राहतात निघाले. तर मी सांगितलं नव्हतं की विजयवाड्याला गेले 8 दिवस राहिले आणि संडेच्या सकाळी 2 वाजता आले, रात्री समजा सकाळी संडेले. आणि बस संडेले आले आणि सोमवारी पायटीच बिलकुल 4 वाजता साहेब निघाले इथून कॅम्प मधून, आहे ना. आता तिकडे जातील 8 ते 10 दिवस तिकडे जाते. तिकडून आल्यानंतर मग जा लागेल 15 ते 20 दिवसासाठी पोस्टवर. म्हणजे तकरीबन 2 महिने असेच गेले. काहीच नाही, फक्त घरी आले की 3 ते 4 दिवस राहणं. 4 दिवस बी मोठा मुश्किल नाही, 2-3 दिवस राहणं बस निघणं. हे सगळे आता इथं जमा झाले आणि आता निघतात ह्या गाड्या. आता मार्च होतात इथून बिलकुल कॅम्पमध्ये. तर मित्रांनो बघा, आता साहेबाची गडबड पहा तुम्ही किती आहे. सोपी आहे का बाप्पा फौजी होणं? अजिबात सोपी नाही. फॅमिली ठेवणं बी काही सोपी नाही. बस जरा लचाण लागते बरं मागं. ड्युट्या देऊन माणूस थकून जाते. तर बघू शकता मित्रांनो, 4 वाजले, कुत्र नाही जाग्यावर, कुत्र. आणि मीच होती फक्त जागी ना. पहा कावड्याचा आवाज येत जाय. निघाली बा मग पोहून आता आतून निघाली. मला भेव लागत आहे, पुरा सन्नाटा झालता. अशी आहे बा मग आमची लाईफ फौजीची. फौजीच्या बायकोची बी लेकरच नेऊन घालतात बरं. मला लकीच नेऊन घालत होता, पण कसं आहे ना, लेकरं झोपेले होते. अरे बापरे, साहेबाचा बिल राहायला का रे बापा. तर मग मी काय केलं, तुरंत फोन केला साहेबाला. साहेब नाही मीच ठेवून दिला, तो काही राहायला गेला नाही. लेकरच नेऊन देतात बरं. पण आता लेकरं 3-4 वाजता कोण उठीन. तर मित्रांनो सगळं झाल्यानंतर ना मी निघाली बा फिरायला, आहे ना. मी तर आज 5 वाजताच निघाली फिरायला. तर हा थोडासा लेट काढला बरं, मी व्हिडिओ शूट केला लेट थोडासा, कारण मी 5 वाजताच निघाली बरं. मला काही झोप काही लागे नाही. मला चला लवकर ग्राउंडवरून तरी येऊ, नाहीतर मी 5:30ला जात असते. तर 5लाच निघाली. तर बघू शकता मित्रांनो, चर्च आहे, मस्त मंदिराची लाइटिंग लागलेली आहे, कारण रात्रच आहे बरं, म्हणून हे लाइटिंग दिसून राहिली. तर बघू शकता मित्रांनो, पाणी बी उरायला बरं, पाणी बी उरायला. आता तिकडे मस्त चर्च होतं, इकडे मस्जिद आहे, गुरुद्वारा आहे. आणि आता हे जे माझ्या लकीची बस आहे ना, तर हे हॅपीची बस आहे बरं. तर आता हे बस लागते ना आपल्या जाग्यावर लेकराले नेण्यासाठी. आणि हे आहे मंदिर. इकडे तथागताची मूर्ती आहे मस्त इथं बसवलेली, भगवान गौतम बुद्धाची मूर्ती. आणि पाणी येणं चालू झालं. मी म्हणलं चला आता घरी जायला लागते, नाही तर बस ओलच व्हावं लागत होतं बरं मला. तर बघू शकता सकाळी मस्त दर्शन झालं तथागताचं. हे गाडी ना बा, मी शूट करायचो, हे गाडी ना मला जवळूनच गेली. बरं झालं इकडे झाली नाही जराशी, नाहीतर बस उडवलं असतं गाडीनं आपल्याला. आणि सकाळचा नजारा काय जबरदस्त आहे ना. मंदिर मस्त आहे ना, आणि काय एक नंबर माहोल राहते बरं, आहे ना. मंदिर कोणतं बी असो, कोण्या देवाचं असो, एकदम प्रसन्नता वाटते, आहे की नाही. तर बघू शकता मस्त सकाळचं वातावरण आहे ना. आता झाला पाऊस जास्त चालू. आता मी उरायली वली. मी म्हणलं चला आता सटको लवकर घरी, म्हणून निघाली मी आता पटकन घरी मित्रांनो. तर मला हॅपी म्हणे की मम्मा मला टिफिनवर पनीर पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे. मग आता तर या दूध डेअरीवर आली मी, आणि हे दूध डेअरी आहे ना 6 वाजताच उघडते बरं, 6 वाजता उघडते दूध डेअरी. मग मी पनीर वगैरे घेतलं. तर मित्रांनो मला पाहिजे होतं अमूलवालं पनीर, पण हे मदर डेअरीचं पनीर दिलं त्यानं. ते म्हणे अमूलवालं म्हणे अभि नाही बिक्र आहे म्हणे. आता काय सांगा काय झालं काय नाही, काही अशी घपला गिपला म्हणून, आहे की नाही. तर चला आता मदर डेअरीवालं घेतलं मी, 110 रुपयाचं भेटलं हे. चला आता जाते मी घरी. आता घरी गेल्यानंतर टिफिन वगैरे बनवा, लेकराला उठवतो, टिफिन वगैरे बनवते, आणि बस झालं आपलं रुटीन चालू. आज तर 3 वाजतापासून उठली ना, त्याच्यामुळे ना डोळे दुखून राहिले, झोप काही पूर्ण झाली नाही.
त्याच्यामुळे. तर काय करतो, घरी गेल्यानंतर टिफिन वगैरे बनवते. आणि बघू शकता मित्रांनो, हा आमचा आहे कॅन्टीनचा एरिया. इथं सगळं काही भेटते कॅन्टीनमध्ये, किराणा विराणा सगळं. हे आमचे क्वार्टर्स आहेत बघू शकता. शांत वातावरण आहे, कारण कोणी उठलंच नाही मला सकाळी लवकर. तर म्हणून हाच रस्ता ना मग असा 7 ते 8:30 वाजेपर्यंत असा होते ना, कारण लेकरं शाळेत जातात. आणि हे इकडे आपलं कोपऱ्याचं हे क्वार्टर. चला आता घरी आली, टिफिन वगैरे बनवला, पनीरची भाजी बनवली. अशी पनीरची भाजी पाहून एवढा खुश झाला ना आमच्याकडे लय. हेलो गाइस, हम जा रहे हैं अभी स्कूल में। टाइम हो गया बेटा, जल्दी जा स्कूल में। 45 हो गया, 7:45 हो गया। 45 हाँ बहुत है। हाँ बाय 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 बाय। असं हाय निरा दी, एवढा हे करते, एवढा नखरा करते तो. अरे अरे अरे, तो म्हणतो तो बस. पोरी कशा करतात, पोरीचं पटकन होते पण त्याचं नाही होत त्याकडे. असं आहे बा. बारिश चल रही है. हाँ अभी छाता तो तोड़ दिया बेटा तूने. हाँ बाय. मित्रांनो, त्याला त्या दिवशी छाता दिला होता. त्यांना एका दिवसात छाता तोडून आणला कडा, एका दिवसात छाता तोडून आणला तरी एका. असं आहे ते, नुकसानच आहे ते, नुकसान आहे. एक नंबर नुकसान ओलाद आहे माहिती. चला मित्रांनो, आता मी थोडासा धनिया आहे ना व्यवस्थित साफ करून घेते. तर हा धनिया ना 8 दिवस कसा टिकवायचा ते मी तुम्हाला सांगते. व्यवस्थित फक्त लक्ष द्या. आहे ना, काय करायचं, धनिया घ्यायचा, व्यवस्थित निवडून घ्यायचा आणि एखाद्या पॉलिथिन मध्ये तुम्ही हा पहिले बांधून घ्या आणि एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही हा स्टोर करून तुम्ही ठेवू शकता. सहजली 8 ते 15 दिवस हिरवा गार हा धनिया राहते. तर मी असंच करत असते बरं. तर तुम्ही नक्की करा, 15 दिवस तर नक्कीच राहते बरं. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तर अशी आहे आमची फौजीवाल्याची लाईफ बुवा, फौजीची बिन फौजीच्या बायकोची बी. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा आवडला कसा नाही. आणि आवडला असेल आणि खरोखर फौजीची लाईफ आवडली असेल तुम्हाला, तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक सुद्धा करा. तर चला भेटू आता दुसऱ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.